विकेट हॅट्रिकसाठी कुठलाही गोलंदाज असो सलगचे 3 विकेट्स मिळवा 2000 लगेच तुम्हाला फोन पे गुगल पे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. हा महत्वाची मॅच आहे. इथे एक प्लेयर प्लीज पाठवा. नंतर कोणीही डिस्कशन किंवा चर्चा आमच्या समवेत करू नका. हा गोलंदाजी मार्कवर गौरव. फलंदाजीमध्ये अगदी आपण 17 चेंडूंमध्ये 40 धावांची वादळी खेळी पाहिली. आता गोलंदाजीमध्ये देखील कमाल धमाल बेमिसाल कामगिरी करण्याची गरज असेल. परंतु समोर तगडे फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला त्रिशाल आहे. गौरव तयार. पहिल्या चेंडूवरती प्रहार जोरदार आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार लाजवाब आहे. परंतु एक टप्पा घेऊन चेंडू होईल फरार. प्रशांत कदम ला मिळतील धाबा 4 चौकार. आणि प्रशांत कदम या फलंदाजाने देखील जर का लागोपाठचे 3 षटकार खेचले ना तर संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने एक 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओहो यावेळेस अगदी स्क्वेअर लेगचे खेळाडू पाहतच राहिले त्या चेंडूला. प्रयत्न केला परंतु बनतील दर्शक. दर्शक बनताय देवाने. 4 धावा चौकार. आणि ज्यांनी पारितोषिक लावलं ते आमचे सिकंदर भाई देखील मुख्य व्यासपीठावरती हजर होत आहेत. सिकंदर भाई आपल्या तहे दिलचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दर्शवली. पंचांचा इशारा लागू पाठचा तिसरा खणखणीत सनसनीत झणझणीत चौकार. 4 धावा. पाहूया कानमंत्र पुन्हा एकदा दिले जाणार आहेत. आमचे अमर भाऊ देखील संगणक आहेत. त्यांना देखील माहिती आहे गौरवकडे ती क्षमता आहे. परंतु समोरचा फलंदाज जो प्रहार करतोय ना आमचे आदरणीय आकाश भाऊ कांबळे देखील अगदी वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्यांच्या माध्यमातून देखील आमच्या स्पर्धेला चांगला पाठिंबा आहे. चौथा चेंडू चौथ्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं ना तर आता मला वाटतं चौकाराने पोट भरलं. आणि चौथ्या चेंडूवरती भला मोठा प्रहार उत्तुंग षटकार. एक चांगला षटकार. धफलकावरती 18. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला नक्कीच दिशा दर्शवली आहे. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. धफलकावरती 19 धावा ज्या आपण पाहतो. कारण आपण पाहिलं स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक आपण पाहतोय. त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5000 रुपये आमचे श्री आकाश भाऊ कांबळे यांच्या वतीने दिलं गेलं. आकाश भाऊंचं मनापासून हार्दिक स्वागत आणि खूप सारं धन्यवाद. असाच पाठिंबा आणि मार्गदर्शन आशीर्वाद देखील आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या पाठीशी आपण ठेवा. हा चेंडू वेल लेफ्ट केला आणि पंचाने कळवलंय खराब कामगिरी. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. धफलकावरती आपण पाहतोय 20 धावा 20. इथे संपर्क मात्र अजिबात झाला नाही. षटकाची समाप्ती होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धफलकावरती 20 धावा. नाही 24-40 नाही 24-41. 24-40 केलात तर सामना बरोबर आहेत आणि इथे सर्व सामने कंपल्सरी चेस आहेत. 20 धावा धफलकावरती. चेक करा.
प्रशांत भाऊ काही काळजी करू नका. अतुल चौगुले यांनी जर का प्रशांत कदम यांची विकेट मिळवली तर सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती आला आणि चेंडू सीमारेषा पार. खडे खडे बडे प्रहार, चेंडू पुन्हा एकदा केला फरार. षटकार. एक खणखणी षटकार प्रशांतच्या बॅटमधून आलाय. अजून 2 लागोपाठचे जर का खेचले अर्थात षटकार हॅट्रिक संपन्न केली तर आयोजक कमिटीच्या वतीने देखील 501 रुपयांचं पारितोषिक असणार. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा प्रशांत मॅन इन फॉर्म आहे. कालच्या दिवसभरातून आपण प्रशांतची देखील अगदी आग ओकणारी फलंदाजी पाहिली होती. इथे कामगिरी देखील त्याप्रमाणे करावी लागेल. आतापर्यंत तर चांगलं काम आहे. पुन्हा एकदा चेंडूला कट केलं, दिशा दर्शवली, गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, पॉइंटला सिंगल मात्र आली. सेन्सेबल क्रिकेटमध्ये देखील कामकाज सुरू ठेवलं जात आहे. एकेरी दुहेरी धावा देखील संघासाठी महत्त्वाच्या ठरवल्या जात आहेत. इथे धावफलकावरती देखील आपण पाहणार आहोत 27 धावा आहेत. हा चेंडू काहीसा खाली राहतोय. हा चेंडू मात्र काहीसा खाली राहतोय. 61 धावांचा पाठलाग आहे. 27 बनवल्या गेल्यात. अजूनही 34 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. वाईट बॉल, वाईट बॉल. अजून एक खराब कामगिरी. 28 धावा धावफलकावरती आहेत. 33 ची अजूनही गरज आहे. अशा दबाव त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, कारण फलंदाज तिथे हावी होत आहेत. हा प्रहार देखील चांगला आहे. त्रिशेलची बॅट देखील या ठिकाणी आता चालायला सुरुवात झाली. गौरव धावत पळत जातील आणि दूरवरती राहतील. चौकार 4 धावा, 4 रन्स. आता हा चेंडू त्रिशेलच्या देखील बॅटवरती आलाय, कारण प्रशांतने काहीचा कानमंत्र दिला. लगेच फलंदाजांवरती रोखठोक कार्यवाही सुरू झाली. फलकावरती देखील आपण पाहणार आहोत 32 धावा, अजूनही 29 धावांची गरज. गोलंदाजांना नक्कीच या ठिकाणी चमकदार कामगिरी करावी लागेल. हा प्रहार जोरदार असेल. पाहूया त्या ठिकाणी खेळू डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतील, परंतु चूक करतायत. चूक मैदानाच्या आतमध्ये मात्र झालीये. यहां पर भी गलती से मिस्टेक हो गई, गलती और हो गई भूल. अनिल एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सोपा झेल मात्र हातातून निसटला. कारण ज्या पद्धतीचे जे खेळाडू आहेत ना, ते झेल सोपाच होता. कुठलाही झेल कुठल्याही खेळाडूसाठी कधीच अवघड नसतो. त्या अवघड झेलाला सोपं बनवावं लागतं. आणि जखमेवरती मीठ कशा प्रकारे चोळायचं हे प्रशांत कदमला चांगल्या प्रकारे माहिती आहे. चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट, 6 रन षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती, 22 धावांची अजूनही गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतो 39. धावा धावफलकावरती, शेवटचे 18 चेंडू आणि 22. 18 चेंडू 22 धावा. यावेळी संघाचा संघनायक, संकटमोचक तारणहार इथे इंदापूर एक्सप्रेस, मला वाटतं माफ करा, संघनायक नाही आमचे राजू भाऊ आहेत. टायगर इंदापूर एक्सप्रेस. संघनायक आमचे अमर भाऊ आहेत, बरोबर ना? अमर भाऊ.
पाहूया त्रिशालच्या विरोधात कशा प्रकारे कामगिरी असणार आहे. राजूभाई यांच्या प्रत्येक विकेटसाठी सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू काहीचा खाली राहिला. बॅट्समॅनचा चांगला वापर. डीप मिड विकेटला नक्की त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. पाहू शकतो सिंगल नंतर डबलचा देखील प्रयत्न या ठिकाणी सुरेख आहे. चांगली लाजवाब कामगिरी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळते. बरेचसे ज्येष्ठ नागरिक देखील आपण पाहिलं त्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांपर्यंत सूचना पुन्हा एकदा मी पोहोचवतो. जे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतायत ना गोलंदाज, त्यांचं वय वर्ष 52 आहे, 52. फिटनेसवरती चांगलं काम आपण नेहमी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिलं. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू होईल रफा दफा. प्रशांत आणि त्रिशाल करतायत संघाचा चौकार खेचून नफा. 4 धावा. 45 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली. सिंगल आल्यानंतर दुसरी धाव पळून काढली जाईल का? आणि अगदी सहजरित्या कॉल देखील केला आणि लगेच आपण पाहिलं तर एकमेकांना इशारा देखील केला. अगदी आंखों में इशारे, तू चल मेरे भाई मैं भी आया. दोनों बल्लेबाजों ने टीम के खाते में 2 रन लाया. 47 धावा धावफलकावरती. यावेळी देखील चेंडू गॅपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी खेळू धावत पडत आले. तत्पूर्वीच कव्हर पॉईंटचे खेळू चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. इथे सिंगल आली अर्थात धावफलकावरती 48. तिसरंच षटक हे प्रगतीपथावर आहे, परंतु अजूनही केवळ 13 धावांची गरज. ओपनिंग पेअर्स, ओपनर्स या ठिकाणी चांगली लढाई संघासाठी लढतायत. ओहो, इथे बॅटची मात्र कडा लागली. कुठल्याही प्रकारची धाव नाही. जसा चेंडू बॅटला स्पर्श होऊन शरीरावरती आदळला ना, प्रशांतने देखील त्रिशालला नकार कळवला. इथे रिस्क अजिबात नकोय. आपण आपलं निम्म काम तर करून टाकलंय, अजून थोडंसं राहिलंय. एक अंतिम शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. इथे देखील समोरच्या दिशेने फक्त पंच केला, चिप केला चेंडूला. ओहो, आणि झेल टिपला गेला. आणि 200 रुपयांचं पारितोषिक आमच्या राजूभाई यांना सिकंदरभाई शेख यांच्या वतीने दिलं जाणार आहे. शेवट